Good morning, student. From today we are discussing the acids, bases and salts. Lesson number 5. Okay. In textbook, you are to given some of the substances, and suppose you told that classify these substances, given substances in three types. Which are the three types? Acid, bases and salts. Okay. In previous standard, you have studied that how the given substances are identified as a acids, bases and salts. Okay, so easily we can identify the given substances with the help of टेस्ट ऑफ लिटमस पेपर. लिटमस पेपरचा वापर करून दिलेले पदार्थ ऍसिड आहेत, बेसेस आहेत की साल्ट्स आहेत हे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, वी हॅव ऑल्सो सीन दॅट इन प्रिव्हियस स्टँडर्ड. मागच्या वर्गामध्ये आपण हे पण शिकलो की सम सबस्टन्स हॅव अ सोअर टेस्ट अँड सम सबस्टन्स हॅव अ बिटर टेस्ट. काही पदार्थ आंबट असतात चवीने, तर काही पदार्थ कसे असतात, कडू असतात. अँड सम आर स्लिपरी और सम आर सोपी टू टच. म्हणजे त्यांना जर स्पर्श केलं तर काही कसे असतात, पावडर सारखे स्लिपरी असतात, गुडगुडीत असतात, तर काही सोपी असतात. ओके, व्हेन दी सबस्टन्सेस स्टडीड सायंटिफिकली, म्हणजे जेव्हा अशा पदार्थांचं सायंटिफिकली शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला जातो, इट फाउंड दॅट दिस कंटेन द ॲसिडिक अँड बेसिक सबस्टन्सेस. या पदार्थांमध्ये ॲसिडिक आणि बेसिक सबस्टन्सेस, म्हणजे जो आंबट असतो त्याच्यात ॲसिड असतो आणि जो कडू असतो त्याच्यामध्ये बेस असतो. ओके, these are also learned in previous standard that how the given substances are acids or bases can be tested with the help of litmus paper. हे आपण शिकलेलं आहोत. एक रिवाइज करू आपण की कशा पद्धतीने लिटमस पेपरच्या साहाय्याने दिलेले पदार्थ ऍसिड आहेत की बेस आहेत हे आपण आयडेंटिफाय करू. ओके, व्हेन द you know that litmus paper have two colors, red and blue. Red and blue. Okay, when the red color litmus paper take and poured in a given substance or given solution. म्हणजे जेव्हा लाल रंगाचा आपण लिटमस पेपर घेऊ आणि तो दिलेल्या पदार्थामध्ये किंवा सोल्युशन मध्ये जर पोर केलं, when this red litmus paper remain unchanged, तो चेंज झाला नाही, तो ॲज इट इज राहिला, त्याचा कलर चेंज झाला नाही, रेड ॲज अ रेड. और when blue litmus paper take it turn to red. In this case the given substance is acid or acidic in nature. Or when red litmus paper take and poured in a given substance or given solution, when the red litmus paper turn into blue, or when the blue litmus paper remain unchanged color, means in blue, in this case the given substance is basic or alkali. हे आपण मागच्या वर्गामध्ये शिकलेले आहोत. ओके, then one table is given in textbook on page number 58. in previous lesson, मागच्या पाठामध्ये आपण हे शिकलो की in ionic compounds which have two parts, त्यामध्ये शिकलो. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण की HCl दिलेला आहे. ओके, यामध्ये दोन पार्ट आहेत, एक H+ आयन आणि दुसरा आहे Cl- आयन. दिस नोन ॲज अ basic radical and this known as a acidic radical, and in this case the substance is formed is acid. म्हणजे अशा याच्यामध्ये जो सबस्टन्स तयार होत असतो तो असतो ऍसिड. एक नेक्स्ट एक्झाम्पल त्याच टेबल मधलं घेऊ आपण की NaOH. Na is a basic radical, OH is a acidic radical, and in this case this is a base. काय तयार होतो, बेस तयार होतो. दिस इज अ acid. Okay, and next example NaCl,
plus Cl minus, Na plus Cl minus. Okay, this is the basic radical and this is the acidic radical. So in this case this is a neutral. Okay, means आफ्टर द कम्प्लिशन ऑफ टेबल, म्हणजे टेबल जेव्हा तुम्ही पूर्णपणे कंप्लीट कराल तेव्हा असं लक्षात येईल की इन सम ऑफ द कंपाउंड्स H प्लस ॲज अ बेसिक रॅडिकल इन देअर मॉलिक्यूल. काही कंपाउंड मध्ये H प्लस आयन हा बेसिक रॅडिकल असतो अँड दीज ऑल आर ऍसिड्स. ते सर्व काय असतात? ऍसिड्स असतात. देन in some compounds OH minus as a acidic radical in their molecule. काही कंपाउंड मध्ये हे लक्षात येईल की OH मायनस हा ऍसिडिक रॅडिकल म्हणून आहे. अशा वेळेला जे सबस्टन्स तयार होत असतात these all are bases and some compounds which have a basic radical other than H plus. म्हणजे काही कंपाउंड असे आहेत की ज्याच्यामध्ये H प्लस आयन किंवा H प्लस या बेसिक रॅडिकल व्यतिरिक्त रॅडिकल आहेत. फॉर एक्झाम्पल दिस. अँड इन सम कंपाउंड्स acidic radical other than the OH minus. In such a cases these substances are salts. अशा याच्यामध्ये काय असतात? ते salts असतात. सो here NaCl is a salt. म्हणजे काय? तर दिलेले पदार्थ ऍसिड आहे, बेस आहे किंवा साल्ट आहे. कशा पद्धतीने आपण ओळखू? जर गिवन सबस्टन्स मध्ये H प्लस आयन हा बेसिक रॅडिकल असेल तर गिवन सबस्टन्स इज ऍसिड. गिवन सबस्टन्स मध्ये OH मायनस हा जर ऍसिडिक रॅडिकल असेल तर गिवन सबस्टन्स इज बेस. आणि या दोघांव्यतिरिक्त जर बेसिक रॅडिकल किंवा ऍसिडिक रॅडिकल असेल तो गिवन सबस्टन्स इज salt. Okay, so in this way these are the three types of ionic compounds: acids, bases and salts. Then we are discussing about the ionic compounds. In previous chapter we have learned that the ionic molecules of the ionic compounds have two constituents or two parts, namely the cation. Cation means positive ion. Okay, and the is also known as a basic radical. पॉझिटिव्ह आयनलाच काय म्हणतात? बेसिक रॅडिकल्स असे म्हणतात. ओके, अँड सेकंड पार्ट इज अ अनायन or negative ion or also known as a acidic radical, and these are closely bonded with each other with the help of force of attraction of a ionic bond because they have a oppositely charged. हे दोन्ही अपोजिटली चार्ज असल्यामुळे एकमेकांना आयोनिक बॉन्डने काय असतात? बॉन्ड झालेले असतात. ओके, that is the single ionic bond. Then the question is that we know that all the atoms are electrically neutral. जवळपास सर्व जे ॲटम असतात ते इलेक्ट्रिकली कसे असतात? न्यूट्रल असतात. So why these electrically neutral or chemically neutral atoms become a charged ion or become a electrically charged ion? मग ते इलेक्ट्रिकली चार्ज आयन मध्ये कसे काय कन्वर्ट होत असतात? सो फॉर दिस एक्सप्लेनेशन वी हॅव टू डिस्कस द example of compound NaCl. We know that the sodium atom have a atomic number 11. This is the electronic configuration 281, means the one electron in its outermost orbit is given away one electron and form a Na plus positive ion or basic radical which have a second orbital is octet complete. Then the chlorine atomic number 287. Okay, it required one electron to complete its octet. त्याला तिसरी जी ऑर्बिट आहे ती कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. इट टेकन अप one electron and complete its octet and form a negative ion, means anion, means acidic radical. Okay, when these two
together and form a ionic bond. This is the valence electrons in the sodium atom. It requires one electron. In this way, this one electron taken up by chlorine atom and form a NaCl, means sodium chloride compound. In this compound, the oppositely charged sodium ion and the chlorine ion are combined and form a here which bond? Ionic bond. Okay, these are oppositely charged, that's why these become a stable compound, stable salt. तो stable होत असतो because there is a oppositely charged, closely bonded with each other with the help of ionic bond. म्हणजे ionic bond च्या साहाय्याने एक positive charge and the second negative charge makes a single ionic bond. Single ionic bond, एक single ionic bond तयार करत असतो. So in this way the stable ionic compound is formed by give and take of a outermost orbit electrons. Okay, thank you.